शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईश आळंदी वल्लभम. आजच्या या पावन पर्वावरती विशेष रूपाने कथा आपल्या जीवनामध्ये या विशेष सिरीज मध्ये मी ज्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत होते की त्यांचं सानिध्य आपण सर्वांना लाभावं, आणि फक्त आपल्याला कळलं की महाराष्ट्रींचं सानिध्य आपल्याला प्राप्त होतंय. मला इतक्या वेगवेगळ्या ठिकाणाहून इतक्या अद्भुत प्रतिक्रिया आल्या की महाराजांना आजच्या दिवशी आपल्याला ऐकण्याचा योग येतो आहे. हे सगळ्यात महत्वाचं. आज श्री संत आदिशक्ती ब्रह्मचित कला मुक्ताईंच्या तेजोविलन दिवस आहे. या दिनानिमित्त वस्तुतः भक्ती कधी शरीराच्या धरातलावरती होत नाही, पण ज्यावेळेला चैतन्य शक्ती, ही चित्त शक्ती शरीर धारण करून येते, त्यावेळेला ही धरती देखील पवित्र होते. अशी ही चैतन्य चित शक्ती ज्यावेळेला आई मुक्ताईच्या रूपाने पुढे आली, अधिक आपल्याला जाणून घेण्याची आज इच्छा पण आहे, आणि अधिक आपण ज्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते अधिकारी पण आहेत. मला परिचय करून द्यायला या ठिकाणी आवडेल. मी बालवयापासून ज्यांना पाहत आली, जे आमचे सर्वांचे आदर्श आहे, हरिभक्त परायण, कीर्तन सम्राट, आंतरराष्ट्रीय कीर्तन सम्राट श्री चारुदत्त महाराज आपल्या सोबत आहेत. आज बुवांना प्रणाम पण करते आणि खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते की आज आपली सानिध्य, आपलं वेळ तुम्ही दिली. आणि सगळ्यात महत्वाचं थोडासा मी परिचय, कारण परिचय इतका विस्तीर्ण आहे, कार्य एवढं अफाट आहे. गेले 15 वर्ष झाले मीच हे कार्य सातत्याने पाहते. मी तर अगदी लहान होती. आमचे प्रिय काका डॉक्टर गोडबोले अमरावती अखिल भारतीय कीर्तन संकुल ज्या वेळेला त्यांनी आरंभ केलं, त्यावेळेला महाराष्ट्रींचं सानिध्य प्राप्त झालं. मी तर अगदी लहान होते आणि त्यांनी ते शिकवलेले अभंग कीर्तनाला आम्ही पहिले उभं राहिल्यानंतर त्यांनी केलेलं मार्गदर्शन, निरीक्षण, परीक्षण, त्यांच्याच छायेखाली त्या महत्वाच्या आम्ही वाढलो. एक छोटासा अल्पसा परिचय करून द्यायचं झालं तर 400 वर्ष महाराजांची कीर्तन परंपरा आहे. आई आणि वडिलांकडून हा वारसा प्राप्त झाला. 1988 ते 2016 पर्यंत 5000हून अधिक कीर्तन सेवा महाराष्ट्रींद्वारे आपल्याला म्हणजे संपूर्ण समाजाला समर्पित केलेली आहे. त्यानंतर अमेरिका, कॅनडा, कुवेत, दुबई आणि श्रीलंका देशातही आपल्या कीर्तन परंपरेला पोहोचवलंय महाराष्ट्रींनी. त्यानंतर संगीत नाटकांमधून चित्रपटाद्वारे प्रमुख नटाची भूमिका करत शकुंतला, सौभद्र कट्यार इत्यादी अशा अनेक नाट्य, संगीत आणि अभंगवाणी सोबतच सेवा प्रस्तुत केलेली आहे. दूरदर्शन व अनेको मालिकांमध्ये भक्ती, ज्या ज्या ठिकाणी भक्तीला प्राधान्यता दिली जाते अशा मालिकांमध्ये आपण सतत महाराजांना पाहत आलेलो आहोतच. त्याकरता अन्य वेगळ्या परिचयाची आवश्यकता नाहीच. पण एक सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे भारती विद्यापीठा अंतर्गत कीर्तन डिप्लोमा यासाठी प्राध्यापक म्हणून महाराष्ट्री कार्यरत पण आहेत. कीर्तन परंपरेमध्ये रामटेक कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या महाविद्यालयामध्ये परीक्षक आणि प्रशिक्षक देखील महाराष्ट्री कार्यरत आहेत. आता पुरस्कारांविषयी सांगायचं झालं तर बालगंधर्व पुरस्कार, पंडित दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, समाज प्रबोधन पुरस्कार, नाट्य संगीतामध्ये अनेको वेळा पुरस्कार प्राप्त करून श्री नरेंद्र महाराजांच्या द्वारे कीर्तन सम्राट हा पुरस्कार प्राप्त केलाय. केंद्र शासनात नाट्य संगीत नाटक अकादमीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व महाराष्ट्री करता आहे. विशेष रूपामध्ये महाराष्ट्राचं वैभव आहे असं म्हटलं तरी चालेल. मला देवी भागवतातली ती छोटीशी कथा आठवते की ज्या वेळेला प्रल्हादांची आणि च्यवन ऋषींची भेट झाली आणि भक्त प्रल्हादांनी पाताळामध्ये च्यवन ऋषींना विचारलं की मला सांगा भारतामध्ये तीर्थ कुठे आहे, मला त्या भारतातल्या तीर्थांचं दर्शन करायचंय. त्यावेळेला च्यवन ऋषी म्हणतात नाही, भारतवर्षामध्ये तीर्थ नाहीये.
भारतवर्षामध्ये तीर्थ नाहीये. हे ऐकून आश्चर्य वाटलं, कारण भक्त प्रल्हादांना माहिती होतं की ही तर संतांची भूमी आहे, भगवान तिथे अवतरित झाले, मग तिथे तीर्थ नाही. त्यावेळेला चवन ऋषी सांगतात की नाही, भारतामध्ये तीर्थ नाही तर संपूर्ण भारतभूमी एक तीर्थ आहे. महाराजांच्या श्रीमुखातून क्रांतीवीरांच्या कथा ऐकत असताना जे आमचं कण कण रक्त सळसळायचं आणि कण कण देशप्रेमाने जागृत व्हायचं, ते मला आजही स्मरण करतं. आपण सगळे श्रोत वर्ग जे एक एक जुळताय आणि अधिकाधिक संख्येने या दिव्य संधीचा आपण लाभ घ्यावा, प्रत्येकापर्यंत आजची ही सेवा पोहोचवावी. आणि यानंतर आपल्याला काही प्रश्न असेल तर निश्चितच आपण लिहावे. यानंतर संपूर्णतः सूत्र महाराष्ट्रींना समर्पित करते. धन्यवाद. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या या पावन दिवसाच्या निमित्तानं संत मुक्ताई यांचं चरित्र डोळ्यासमोर धरून अशी असावी बहीण या विषयावरती आपल्याशी वार्तालाप करायची ही संधी मला वैभवीश्वरीने दिली. याबद्दल त्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. त्यांनी विनम्रतेनं सांगितलं की मी कीर्तन शिबिरामध्ये जेव्हा शिकवलं तेव्हा विद्यार्थिनी होत्या, पण आज त्यांच्या अभ्यासाने, व्यासंगाने, तपस्येने आज आम्ही सुद्धा त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं या योग्यतेच्या या उंचीवर त्या आज प्राप्त झाल्या आहेत. तेव्हा त्यांचे गुरु, सद्गुरु आणि त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे या सगळ्या ज्या काही आध्यात्मिक प्रसारासाठी चाललेले त्यांचे श्रम आहेत, त्या त्यांच्या सगळ्या श्रमाला मनापासून विनम्र अभिवादन करतो. आणि मुक्ताईंचं चरित्र आपल्या कोणाला माहीत नाही अशातली गोष्ट नाही, पण या चरित्राच्या निमित्ताने एक छोटासा वेगळा एकमेकांशी हितगुज करण्याचा एक वार्तालाप करणार आहे. पाहूया. तुमच्या आमच्या संवादाचंच याला रूप असावं. सर्वांना ते चरित्र माहीतच आहे असं मी गृहीत धरतो, पण तरी सुद्धा काही वेळेला अशीही अवस्था असू शकते की खूप दिवसात त्याचं आवर्तन झालेलं नसल्यामुळे त्यातले काही तपशील लक्षात येत नाहीत, किंवा तपशील माहीत असले तरी सुद्धा त्याच्यातल्या खाचाखोचा पटकन लक्षात येत नाहीत. अगदी धावती पूर्व पीठिका आपण विचारात घेऊया. गोदावरीच्या तीरी पैठणाच्या शेजारी आपेगाव नावाच्या या एका छोट्याशा गावात राहणारं हे कुलकर्णी कुटुंब आहे. त्याच्यामधले विठ्ठलपंत कुलकर्णी मुळात विरक्त वृत्तीचे आहेत, मात्र प्रवास करता करता, तीर्थयात्रा करता करता ते आळंदीला आले आहेत. आळंदीचं नाव सुद्धा आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये फार सुंदर आहे. आलमददाती, जे जे मनात आहे त्या त्या सगळ्या शुभ कामना पूर्ण जिथे होऊ शकतात असं एक सुंदर क्षेत्र या आळंदी क्षेत्रामध्ये ते आले. तिथे सिद्धोपंतांनी यांना पाहिलं आणि या दोघांनाही स्वप्न दृष्टांत असा झाला की आता विठ्ठलपंतांनी विवाह करावा, की ज्यायोगे त्यांच्या पोटी 4 अलौकिक विभूती जन्माला येणार आहेत. या स्वप्न दृष्टांताप्रमाणे या सिद्धोपंतांच्या मुलीशी या विठ्ठलपंतांचा विवाह झाला. पण विवाह झाल्यानंतर त्यांना वैराग्याची ओढ एवढी की सातत्याने त्यांनी टुमणं चालू केलं, मला संन्यास घ्यायचा आहे, मला संमती दे. आणि शेवटी एक दिवस सारखंच असं बोलल्यामुळे वैतागून, त्रासून तिनं रागावून शेवटी सांगितलं, जा कुठे जायचं ते. आणि यालाच ते संमती समजले. मग काशी क्षेत्री जाऊन
यती महाराजांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. तेच यती महाराज जेव्हा देशभरातल्या तीर्थयात्रेच्या दौऱ्यासाठी आले, त्या दौऱ्यामध्ये ते आळंदीला पण आले होते. तिथे या रुक्मिणीची भेट झाली आणि तिनं सगळी लक्षणं सांगितली. त्यावरून आपल्याला माता पित्यांच्या नंतर संसाराचा उबग आला म्हणून मला संन्यास घ्यायचा आहे असं सांगून ज्याने संन्यास घेतला आणि ज्याचं नाव आपण चैतन्य असं ठेवलं, हा विठ्ठलपंत म्हणजे हिचाच नवरा असला पाहिजे, हे लक्षात घेऊन गुरु महाराजांनी विठ्ठलपंतांना परत पाठवलं. याचे कारण अनेक होती की बाबा रे, आपल्या एकूण धर्मशास्त्रामध्ये सगळ्या घरच्या लोकांची पूर्ण मनोमन सहमती असल्याशिवाय असा संन्यास ग्रहण नाही करता येत. आणि त्यातून तुझ्यावरती इतकी मोठी प्रपंचाची जबाबदारी असताना, पर प्रपंचाची जबाबदारी असेल तर मग धर्मशास्त्र सांगतं की याच्या पुढची त्या आपल्या पत्नीच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था नवऱ्याने लावून द्यावी, मग काय घ्यायचा तो संन्यास घ्यावा. किंवा किमान एक समाज ऋण फेडण्याच्या दृष्टीनं एक तरी अपत्य तिच्या पदरी ठेवावे जे पुढे तिचा सांभाळ करू शकेल, नंतर संन्यास घ्यावा. अशा अनेक विधान आहेत की आता मी जबाबदारी घेतलेली असताना, मी एकदा जबाबदारी स्वीकारली असं यज्ञाच्या त्या विवाहाच्या मंत्रांमध्ये म्हटलेलं असताना अचानक मनात आलं ना आता मला नको ही जबाबदारी असं म्हणून एकदम धाडकन संन्यासाला येणं, किंवा जा तुम्हाला जायचं कुठे ते असं तिनं वैतागाने सांगितलं, याला संमती म्हणायचं का? मग आमची सगळ्यांची संमती आहे, माझ्यावर काही फारशी जबाबदारी नाही, असं थोडं असत्य भाषण झालंच ना. असं नाही. जे धर्मशास्त्राने सांगितलंय त्याप्रमाणे गृहस्थाची कर्तव्य, एकदा गृहस्थाश्रम स्वीकारला तर मग त्याची कर्तव्य पूर्ण करून परत यावा. हा, एकदम ब्रह्मचर्याश्रमातून थेट संन्यासाश्रमात आला असता मग काही प्रश्न येत नाही याच्यामध्ये, पण एक स्वीकारलेलं तत्व असं नाही नाकारता येणार. म्हणून गुरूंच्या आज्ञेने विठ्ठलपंत परत आले, परत प्रपंच सुरू केला. मात्र हे समाजाला मान्य होऊ शकत नव्हतं, कारण समाजाच्या दृष्टीनं एकदा संन्यास पदावरती गेला म्हणजे तो अत्युच्च पदावर गेला. इथून परत जर कोणी मागे आला तर तो अधःपतित झाला, आणि अशा कुठल्याही माणसाचा सहवास मला अधःपतित करील असा एक सर्वसामान्य समज या समाजाचा जर झाला तर याच्यामध्ये समाजाची अगतिकता फक्त आपल्याला समजू शकते. हा काही समाज दुष्ट नव्हता, पण जसं पहिल्या नंबराने सातत्याने जाणाऱ्या विद्यार्थ्याचा एकदम जर खालचा क्रमांक आला, नापास झाल्यासारखा झाला, तर त्या विद्यार्थ्याचा सहवास नको असं कोणाच्याही घरातली मुलं म्हणतात. त्या पद्धतीनं काही वेळेला हे काम होतं की संन्यासाश्रम घेतला आहे, दोन्हीकडे जबाबदाऱ्या न निभावल्यासारख्या झाल्या, मग तेही पूर्ण होत नाही, हेही पूर्ण होत नाही, समाजाने बहिष्कार टाकला. त्यामुळे आळंदी गावाबाहेर एखादं खोपटं करून राहावं. समाज दुष्ट नव्हता याचं हे एक प्रत्यंतर लक्षात घ्या. तो अत्यंत दुष्टच असता, खलनायकच जर असता ते त्यांना राहूच दिलं नसतं ना, मग ते झोपडं तरी कशाला कोणी ठेवलं असतं. या गावामध्ये नको, त्यामुळे गावाबाहेर एक छोटस खोपडं टाकून त्या ठिकाणी निवास केला. नंतर या 4 मुलांचा जन्म झाला. आपल्याला 4 मुलांची नावं माहिती आहेत, पण याच्यामध्ये आधी 3 मुलगी होणार आणि शेवटची मुलगी होणार हे त्यांना माहित होतं का नाही आपल्याला माहित नाही, पण तरी सुद्धा ही नावं बहुतेक ही 4थी मुलगी होणार हे माहित असल्यासारखी आहेत. कारण ज्याला अखेरची मुक्ती पाहिजे आहे, ज्याला अखेरची मुक्ती पाहिजे आहे त्याने सुरुवात कुठून केली पाहिजे? आधी ऐहिक मोहातून निवृत्ती मिळाली पाहिजे. म्हणून पहिल्या मुलाचं नाव निवृत्तीनाथ आहे. ज्याला जनाबाई म्हणतात तो सदाशिवाचा अवतार, भगवान शंकरांचा अवतार आहे. बर, ऐहिकातनं निवृत्ती प्राप्त झाली. आता साधना करून, योग्य ती तपस्या करून योग्य ते ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचा आपण संकल्प केला पाहिजे, प्रकल्प केला पाहिजे. म्हणजे ज्ञान प्राप्तीचा आता ध्यास घेतला पाहिजे. म्हणून दुसरा ज्ञानेश्वर आहे, ज्याला महाविष्णूंचा अवतार असं जनाबाई म्हणतायत. एकदा व्यवस्थित ज्ञान प्राप्त झालं की ते मुक्तीकडे जाण्याचा अतिशय सोपा असलेला जिना आहे. जिना, ज्याच्या पायऱ्या चढून आपण वर जातो किंवा खाली उतरतो. या जिन्यालाच आपल्या मराठी पूर्वीच्या प्राकृत भाषेमध्ये सोपान असं म्हणतात. ज्ञान प्राप्त झालं की सोपान मिळणार आहे, आणि तो सोपान प्राप्त होऊन त्याच्यावरनं गेलं तर मुक्ती नक्की तुमच्या समोर आहे.
आणि ती मुक्ती सुद्धा कशी आहे, अतिशय गोजरी गोमटी अशी आहे. लक्षात घेण्यासारखं आहे. काही वेळेला तपशील माहीत असतात, या तपशिलातली ही एक योजकता ती लक्षात येत नाही. किंवा कित्येक ठिकाणी तुम्ही अशी मुलांची नावं ठेवताना अलीकडे फारसा विचार करतही नाहीत. कोण नक्षत्राचं नाव बघत नाही, जन्म नक्षत्रही बघत नाही. आपला आला मुलगा की नाव ठेवत सुटायचं. एक पितांबर, एक औदुंबर, एक श्वेतांबर, एक दिगंबर. आता 4 मुलांची अशी नावं पाहिल्यावर आपल्याला वाटतं वा वा वा, दत्त संप्रदायाच्या कुठल्या तरी भक्तीमध्ये हे असले पाहिजेत. म्हटलं काय दत्त संप्रदायाची तुमच्यावर खूप मोठी कृपा दिसते, सगळ्यांची नावं अगदी अशी ठेवली आहेत. तर बापाने अगदी सांगावं, ते संप्रदायाचा काही संबंध नाही. आम्ही एवढंच ठरवलं की नावाच्या शेवटी बरं असलेलं बरं. आता आणखीन मला 3 मुलं आहेत आणि एक अजून जन्माला यायचं आहे. 4ंची नावं काय ठेवायची त्याचे विवंचनित आहे. म्हटलं कशाला उगाच त्रास करून घेता, नाही तरी नावं ठेवताना विचार करायचा नाहीच आहे फारसा, तर मग कॅलेंडर उघडा. जो काही तुमचा 5वा प्राणी येणार आहे तो सप्टेंबर, मग ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. बरं असल्याची कारण ना आपल्याला सगळं, असं नाही. आपली अपत्य ही आपल्या संस्कृतीची आपत्ती, आपल्या तपस्येची आपत्ती आहे. आणि या दृष्टीनं या चौघांचा जो जन्म झाला आहे, यामध्ये ब्रह्मदेवाचा अवतार सोपान मानला जातो. आणि जनाबाई म्हणतात, आदिशक्ती मुक्ताई दासी जनी लागे बाई. ही साक्षात आदिशक्तीच जन्माला आली. मुक्ताईनं लहानपणी काय काय शिक्षण घेतलं असेल आपण कल्पना करू शकता किंवा कल्पना करायला हवी. ते म्हणजे या सगळ्या घराचा उदरनिर्वाह जो चालू आहे तो भिक्षेवर चालू आहे. बरं, भिक्षा कोणी प्रेमाने चांगलीच देते असं नाहीये. साधारणतः जो समाज पुष्कळसा असा काही एक विशिष्ट रूढी परंपरांनी बांधलेला असतो, त्या लोकांना ही नको आहेत माणसं. अशा वेळेला कोणी चांगली भिक्षा देणार नाही, पण भिक्षाच देणार नाही अशी ही माणसं नाही आहेत. काहीतरी भिक्षा देतील, काहीतरी धान्य देतील. अगदीच जे एखाद दुसरा सगळ्या गावात म्हणून काय 5-10 जण दुष्ट असतील, ते एखाद्या वेळी पिठाच्या ऐवजी माती घालतील तुमच्या. पण अशी सगळी विविध ठिकाणाहून आलेली भिक्षा, मुक्ताईनं आईकडनं हे तर शिकलं असेल की ती भिक्षा आधी स्वच्छ कशी करावी. कारण तांदूळातनं आधी खडेन माती बाजूला काढणं हाच पहिला व्यायाम आहे. मग ते धान्य कसं तयार करावं, त्या धान्याचं नंतर पीठ करण्यासाठी आवश्यक त्या तंत्रज्ञ लोकांशी आपला अल्प का होईना परिचय पाहिजे. सगळेच काही दळण करणारे किंवा जात्यावरनं काम करणारे सगळेच काही वाईट असतात असं नाही, किंवा सगळेच काही असे घाबरून राहतात असं नाही. नंतर हेच पदार्थ शिजवून ते जरा तरी अगदी चविष्ट जरी नाही तरी खाण्यायोग्य तर बनवले पाहिजेत. ते कसं करायला पाहिजे. अहो, घरामध्ये एक स्वयंपाकघर सांभाळायचं म्हणजे काय काय करावं लागतं ते खरंच पुरुष मंडळींनी एखादा आठवडा कशाला 1-2 दिवस स्वयंपाकघर सांभाळून बघावं, तेव्हाच कळतं. ते लांबून पाहून काही कळत नाही. किती काम म्हणजे साध्या छोट्या छोट्या भांड्यांच्या घासण्यापासून ते पाण्याच्या नीट आवश्यकतेपर्यंत, लाकडांच्या नीट आवश्यकतेपर्यंत, चुलीच्या आवश्यकतेपर्यंत, अग्नीच्या आवश्यकतेपर्यंत, आवश्यक तेवढं तिखट मीठ मसाला याची तर गरज कोणाला नाही पडलेली. इतक्या सगळ्या गोष्टी अक्षरशः मराठी भाषेत ज्याला आपण म्हणतो कोंड्याचा मांडा करायची तयारी आहे. हे सारं मुक्ताईनं आईकडून अतिशय बालवयातच शिकलंय. किंबहुना जे पाहावं ते शिकूनच घ्यावं. अलीकडं 30 आणि 40 वर्ष सुद्धा त्या मुलीला किंवा मुलाला घरातला एखादा पदार्थ सुद्धा करता येत नाही. आणि अशा वेळेला आपण जरा वाईट वाटून जर विचारलं, आई तुमच्या मुलाला किंवा या मुलीला एक साधा ते भाताचा शिजवून भात नाही करत आहेत, तर आई वडीलच कौतुकाने सांगतात, अहो जाऊ दे, अहो लहानच आहे हो अजून. आपल्या भारतीय संस्कृतीला हे पटत नाही. वयाच्या 8व्या वर्षानंतर किंवा 5व्या वर्षानंतरच लालयेत पंचवर्षांनी 5 वर्षापर्यंतच मुलांची लाड व्हावेत. आणि त्याच्या पुढे 10 वर्ष, 5 वर्षाच्या पुढे पोर गेलं म्हणजे ते मोठं झालं. त्याला मोठ्यांसारखं सगळं यायलाच पाहिजे, मुलगा असो मुलगी असो. या दृष्टीनं पूर्वीचे संस्कार होते. असो, सांगण्याचं कारण इतकंच, इथपर्यंत काही मुक्ताबाईंचं वेगळं चरित्र आपल्याला कळत नाही. पण याच्यानंतर जेव्हा विठ्ठलपंतांनी आळंदीच्या धर्मसभेला विचारलं की आम्हाला तुम्ही बहिष्कृत केलं, आम्हाला काहीतरी प्रायश्चित्त द्या, गावात राहू द्या, आमच्या मुलांना शिकू द्या, त्यांची मुंज होऊ द्या. धर्मसभेनं इतकंच सांगितलंय,
आधी संन्यास घेतला आणि मग परत प्रपंचामध्ये कोणी आलाच नाही आतापर्यंत, त्यामुळे त्याचं प्रायश्चित्त काही लिहिलेलं नाही, तेव्हा देहांत प्रायश्चित्त घेऊन टाका. आता हे देहांत प्रायश्चित्त घेण्यापूर्वी त्र्यंबकेश्वरी जावं आणि शंकरांची थोडी उपासना करावी. म्हणून विठ्ठलपंत रुक्मिणी दोघंही आपल्या 4ही मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वर नावाच्या त्या तीर्थक्षेत्रामध्ये निवास केलेला आहे. आणि त्या ठिकाणी अखंड त्र्यंबकगिरीला रोज प्रदक्षिणा करण्याचा त्यांनी नियम घालून घेतला आहे. आणि याच कालखंडामध्ये निवृत्तीनाथांना वेगळं बोलवून घेऊन गहिनीनाथांनी त्यांना उपदेश केला आहे. अल्लख निरंजन म्हणजे आदिनाथ नाथ परंपरेचाही उपदेश केला, तसंच जी शंकर ब्रह्मविद्या होती याचाही त्याला उपदेश केला. लक्षात घेण्याची गोष्ट हीच आहे की हे सगळे उपदेश गहिनीनाथांच्याकडून त्यांना मिळाले ही या सगळ्यांची या जन्मातली तपस्या नव्हे. संतांचे आपल्याला तेच जन्म माहीत असतात ज्या जन्मात त्यांचा साक्षात्कार होतो, पण हा एका जन्मात साक्षात्कार होण्यासाठी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, अशीच पद्धत असते. म्हणून तर हरिपाठाच्या अभंगामध्ये जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून फिरत राहून जी तपस्या होते, या पुनरपी जननम पुनरपी मरणम याच्यातून आम्ही मागल्याच जन्मामध्ये मुक्त झालो, आता फक्त शिकवण्यासाठी परत आलेलो आहोत, असं साक्षात ज्ञानेश्वर महाराज म्हणालेत. मागील जन्मी मुक्त झालो, तेव्हा आताचा जो जन्म आहे तो संतांच्या वाङ्मयाप्रमाणे आलो उपकारासाठी आहे. विषय इतकाच की या 4ही मुलांवर सद्गुरूंची कृपा एकदा झाली म्हटल्यानंतर विठ्ठलपंत रुक्मिणीने विचार केला आपण का अडसर होतोय. तेव्हा याही दोघांनी ते जे दिलं होतं ते देहांत प्रायश्चित्त घेतलं, नदीमध्ये प्रवेश करून आपलं जीवन संपवलं. आता निवृत्तीनाथाने विचारलं धर्मसभेला, तुम्ही सांगितलं होतं ते शासन आमच्या आई वडिलांनी घेतलंय, आता आम्हाला शुद्ध करा. धर्मसभेनं सांगितलं की ते त्यांच्या शुद्धीसाठी होतं, त्यांनी तुम्ही शुद्ध होता असं कुठे काय होतं. हा, तुम्हाला शुद्ध व्हायचं असेल तर पैठणला जा, त्याला दक्षिण काशी असं म्हणतात, तिथून शुद्धीपत्र आणलं तर विचार करू. ही 4ही मुलं पैठणला गेली आणि पैठणला जेव्हा त्यांच्या नावांची सुद्धा चेष्टा झाली, तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखी वेद वदवून सगळ्या विद्वानांचा गर्व हरण केला आणि पैठणनी असं शुद्धीपत्र दिलं की तुम्हाला काय शुद्ध करणार, तुम्ही शुद्धीच्या पलीकडेच आहात, लोकोत्तर महात्मे आहात. हे पत्र घेऊन निघाले. मध्यंतरीच्या काळामध्ये त्याने नेवाशामध्ये मुक्काम केला, तिथे भगवद्गीतेवरची भावार्थ दीपिका तयार झाली. तो ग्रंथ अतिशय लोकप्रिय आणि विद्वत मान्य झाला. आणि हे सगळे शुद्धीपत्र त्यांनी आळंदीला दाखवलं, पण आळंदीकरांनी त्याचा अर्थ वेगळाच घेतला. ते म्हणले आम्ही हेच तर म्हणत होतो, तुम्ही शुद्धीच्या पलीकडे आहात, शुद्धी काय करायची. हा विषय काही सामन्यातला नाही. ह्या दृष्टीनं आता मुक्ताईंचं एक वेगळं चरित्र या ठिकाणी सुरू होतं की आई वडिलांच्या देहांत प्रायश्चित्तानंतर आता ही जी बहीण म्हणून म्हणावी ही सगळ्यात धाकटी आहे, पण हिनं आता सगळ्यात मोठी जबाबदारी घराची घेतली आहे, ती या तिघांचीही आई झाली. आता या तिघांचंही मातृत्व या बहिणीनं घेतलंय आणि त्यामुळे जी भिक्षा येईल त्याच्यातून यथाशक्ती उत्तम अन्न घेऊन त्यांना उदरतृप्ती करणं हे तर योग्यच. अर्थात या मधल्या प्रवासामध्ये गहिनीनाथांचा अनुग्रह जो निवृत्तीनाथांना झालाय, ती निवृत्तीनाथांनी सगळी शक्ती दीक्षा ज्ञानोबांना दिली आहे आणि ज्ञानोबांनी ही सर्व दीक्षा सोपानालाही दिली आहे आणि मुक्ताईलाही दिली आहे. आता ही 4ही भावंड ब्रह्मतेजाने युक्त आहेत, ब्रह्म साक्षात्कारी आता हे सगळे जण आहेत. पण असं असून सुद्धा काही वेळेला आपण एवढी ज्ञानेश्वरी सांगतो आहे, आपण एवढी गीता सोप्या शब्दात सांगतोय, आपण एवढा सदाचार सांगतो आहोत, आपण एवढं चांगलं सांगतो, पण समाज ऐकूनच घ्यायला तयार नाही. असं म्हटल्यानंतर एक काळ असा होता की जेव्हा ज्ञानोबारायांना उद्वेग प्राप्त झाला, अशी कथा आहे. आता काही लोक मुक्ताईंचे हे जे ताटीचे अभंग आहेत याला प्रक्षिप्त मानतात आणि याला कारण असं काही वेळेला सांगतात की ज्ञानेश्वर एकदा ब्रह्मसाक्षात्कारी आहेत, ते मुळातच आनंद स्वरूप आहेत, ते असे उद्विग्न होणारच नाहीत, ते उद्विग्नच होणार नाहीत, या अभंगांची गरजच नाही. तर ठीक आहे, याला आपण उत्तर देताना एवढंच देता येईल, अनेक विद्वानांनी या पद्धतीनं उत्तर दिलंय की एखाद्या वेळी ज्ञानोबा असे उद्विग्न झालेही नसतील, पण मग त्यांनी असं उद्विग्न जेव्हा ज्ञानोबा महाराजांना कळतं की आपल्या ह्या मुक्ताईच्या अंगामध्ये सुद्धा ब्रह्मोपदेश करावा इतकं मोठं
शक्ती संपन्न असं स्वरूप तिच्यामध्ये दडलंय. असा काहीतरी प्रसंग आल्याशिवाय ती तिची उपदेश क्षमता बाहेर येणार नाही. संगीतामध्ये सुद्धा आम्हाला अशा पद्धतीने शिकवलेलं असायचं की एखाद्या मोठ्या माणसाकडनं जर नीट शिकायचं असेल तर त्याच्यासमोर आधी चुकीचं गावं, म्हणजे मग तो चूक सुधारण्यासाठी आपल्याला बरोबर शिकवायला लागतो. तसं माऊली काही वेळेला उद्विग्न झाल्यासारखं एखाद्या वेळी दाखवतीलही, आणि मग ते सगळे 11 अभंग जर आपण ऐकले तर लक्षात येतं आता हा सगळा उपदेश झाला तो फक्त माऊलींपुरता नाही झाला, हा सर्व समाजासाठी झाला. अरे सर्व समाजाला उपदेश करण्याची क्षमता फक्त ज्ञानोबांचीच आहे असं नाही, ती निवृत्तीनाथांची पण आहे, ती सोपानदेवांची पण आहे. म्हणून या प्रत्येकाची वेगळी अभंगवाणी आहे आणि ती तितकीच उंचीवर आहे. पण मुक्ताईच्या अंगी असलेलं हे मातृत्व, हे सगळं जगन माता होण्याची तिची क्षमता ही बाहेर कशी येणार? ती आम्हा तिघांची आई झाली आहे. यासाठी त्याने थोडं उद्विग्नतेचं त्यावेळेला असं म्हणून नाटक केलं असेल, आणि त्याच्यातून मुक्ताईंचे हे अभंग पहिल्यांदा स्रवले आहेत की योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. आपण योगी आहोत ना, आपण योग युक्त आहोत, आपण योगाचा आता जन्मोजन्म अभ्यास करून एका परिपूर्ण अवस्थेपर्यंत आलेलो आहोत. मग अशा योगी अवस्थेमध्ये लोकांनी काही अपराध केला तर असं नाही रागवायचं आपण. त्या 11 अभंगांमध्ये वेगवेगळे दृष्टांत, म्हणजे दृष्टांत कोणी द्यावेत तर ज्ञानोबांनीच द्यावेत असं आहे, पण खरंच दृष्टांत आणखीनही कोणी द्यावेत तर मुक्ताबाईंचं सुद्धा नाव घ्यायला हरकत नाही. इतके सुंदर दृष्टांत दिलेत. म्हणजे विश्वपट ब्रह्मदोरा हा तर एक दृष्टांत आहेच, पण सर्व ब्रह्मानी व्यापलेलं जर एकच आहे तर अगदी सामान्य पातळीवरचा सुद्धा दृष्टांत मुक्ताबाईने त्याच्यात दिलाय. आपल्याच एका हाताने आपल्याच दुसऱ्या हाताला लागलं म्हणून दुसऱ्या हाताने रागवायचं का असतं? खेद नाही करायचा, ठीक आहे चुकून लागलं म्हणायचं आणि पुढे जायचं. आपल्याच दातांनी आपलीच जीभ चावली गेली म्हणून आपले 32 दात कोण तोडत असतो का? तसं या विश्वाचा पसारा हा एक पट म्हणजे एक प्रचंड मोठं कापड आहे, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये जो एक समान धागा आहे तो ब्रह्मच आहे. म्हणजे आपण छळ सहन करणारेही ब्रह्मरूप आहेत आणि ते त्रास देणारेही ब्रह्मरूपच आहेत. तेव्हा आता त्यांची ती जी अज्ञान अवस्था आहे ती फक्त बाजूला करायची आहे. आपणही निराश व्हायचं नाहीये, उद्विग्न व्हायचं नाहीये, आणि आपण बोध जो करतोय ते सोडायचंही नाहीये. म्हणजे अतिशय विद्वान असणाऱ्या, अतिशय सच्छील असणारी आपली भावंड ही जर समाजाच्या एखाद्या दुर्वर्तनामुळे अशी उद्विग्न होत असतील तर यांना त्या उद्विग्नतेतून बाहेर काढण्याचं, त्यांचं मूळ शक्ती स्वरूप त्यांना प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य जर कोणाचं असेल ते बहिणीच आहे. मातेचंही एक वेळ थोडं कमी पण बहिणीचं जास्त. याचं कारण ती त्यांच्या वयाची आहे. हो, कित्येक वेळेला एक विशिष्ट आपल्या मुलाबाळांच्या जीवनामध्ये एक वय असतं की ज्या वयामध्ये आई वडिलांचं ऐकू नये हीच वृत्ती असते. पण अशा वृत्तीच्या वेळेला आई वडिलांनी नेमकेपणे, शहाणपणे हे चिंतन केलं पाहिजे. आता त्यांची इच्छा बहीण भावंडांचं, आपल्या समवयस्कांचं किंवा मित्रांचं ऐकण्याची असते. एखाद्या शिक्षकावर अधिक प्रेम असेल तर शिक्षकाचं ऐकण्याची असते. मग आपल्याला जे जे त्यांच्याकडून चांगलं करून घ्यायचं आहे ते त्यांच्या समवयस्कांच्याकडून, त्यांच्या शिक्षकांच्याकडून, त्यांच्या प्रियजनांच्याकडून किंवा त्यांच्या या भावा बहिणींच्याकडनं करून घेणं. यांचंच कसं काय तुम्ही ऐकता, मी तुझा बाप आहे, मी कसं मी सांगितलं, असं नाही हो करू. आपल्याला आपल्या मुलांचं मालक नाही व्हायचंय, पालक व्हायचंय. गणित तिथंच चुकतं. माझं 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 नाही ऐकत. लक्षात घ्या, ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे हा मुद्दा नाहीये. त्या त्या वयामध्ये त्याला जसं जसं ग्रहण करायची इच्छा आहे त्या तऱ्हेनं ग्रहण करण्याची त्याची विविधता आपल्या लक्षात घेतली पाहिजे. मी थोडं पुढे जातो कथेच्या ओघामध्ये, पण या निमित्तानं असंही एक सांगतो की आपल्या समाजामध्ये जे जे म्हणून दुर्वर्तनी आपल्याला दिसतात, अनेक व्यसनी दिसतात, अनेक भ्रष्टाचारी दिसतात, अनेक जाता येता महिलांना त्रास देणारे किंवा दारूच्या नशेमध्ये किंवा जुगाराच्या नशेमध्ये आपल्या आयुष्याचं वाटोळं करणारे असेही काही मिळतात. आपल्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचारी मिळतात. खरंच असं वाटतं की या सगळ्या संपूर्ण विश्वामध्ये चाललेल्या त्रासाला जर पटकन निम्म्याच्या वर ताकदीनं बाहेर काढू शकेल
तर ती बहीण आहे. महिलांची छेड काढणाऱ्या आपल्या कुठल्याही भावांच्या मागे जर त्यांच्या बहिणींनी थोडा वेळ पाठलाग केला आणि योग्य ठिकाणी त्याला जर समज दिली तर आपली बहीण केव्हाही आपल्याला पकडू शकते, हे लक्षात घेऊन त्यांचं वर्तन सदावर्तनी होईल. तू असा काही आपल्या व्यवसायामध्ये व्यभिचार केलास तर माझ्या बहिणीच्या प्रेमाची तुला शपथ आहे, हे देऊन अनेक व्यभिचार थांबवता येतील, अनेक भ्रष्टाचार थांबवता येतील. मात्र बहीण मुळात तशी सच्छील पाहिजे की भावाने केलेल्या चोरीमध्ये माझा वाटा किती आहे याचा विचार करत असेल आणि आता माझ्या जावयाला त्यातल्या चोरीतलं काय मिळणार आहे याचाच विचार करत असेल तर मग काय देशाचं वाटोळं व्हायचं वेगळं राहिलंय, ते होतच राहणार आहे. पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द असे आहेत की प्रत्येक मनुष्य हा स्वभावतः सत्वशीलच असतो, तो चांगलाच असतो, त्यातल्या चांगलेपणाला तुम्हाला बाहेर काढता आलं पाहिजे. म्हणून आपली बहीण असो, आई असो, पत्नी असो, माता असो, ती आपल्याला ओवाळताना या ठिकाणी असं तिलक लावते. या ठिकाणी शंकरांचा तिसरा डोळा असतो, शंकरांचा नव्हे, प्रत्येकाला तिसरा डोळा असतो. आणि या डोळ्यातल्या तेजानं आपल्याला मदनाला मारता येतं, आपलं चित्त विचलित करणाऱ्या अनेक शक्तींना मारता येतं. हे आज्ञाचक्र तुझं प्रज्वलित असावं या इच्छेनच हा तिलक लावला जातो. आता सगळीच परिस्थिती अवघड आहे. यांना गंध लावलेला आवडत नाही म्हणून मी लावत नाही, त्यांना गंध लावलेला आवडत नाही म्हणून मी लावत नाही. अनेकांना तुम्ही जगलेलंही आवडत नाही, मरणार आहात का? तेव्हा असा काहीतरी उगाच पुरोगामीपणाचा असा वेडेपणा करण्यापेक्षा या आपल्या संतांनी सांगितलंय तसं गोपी चंदन उठी तुळशीच्या माळा असं गोड राहावं ना. आपल्या आज्ञाचक्राचं ते एक मोठं संरक्षण आहे. असं सांगण्याचा विषय इतकाच होता की आपण समाजाचं चांगलं करून सुद्धा समाजाकडून त्रास होणार असेल तर कुठेही माणसांनी निराश होऊ नये, साधकांनी तर अजिबात होऊ नये. कारण शेवटी आपल्याला परिवर्तन करायचंय. परिवर्तन जो जो मनुष्य समाजात करायला जातो त्याला विरोध होतोच. तो विरोधाला पचवून कसा परिवर्तन करतो हेच मोठं आहे. तेव्हा आपल्यातल्या सर्व सुप्त शक्ती या बहिणीनं जागा केल्या आहेत. तसंच तिनं खूप लाडही केले. दिवाळीच्या वेळेला आपल्या भावांना गोळाचे पिठाचे मांडे मिळावेत अशा इच्छेनं तिनं कुंभाराकडून खापर सुद्धा मिळवलंय. म्हणजे या सगळ्या आळंदी मधल्या अनेक रूढीग्रस्त असलेल्या कर्मठांच्या मध्ये सुद्धा त्यांच्यावरती माणुसकीच्या मायेनं प्रेम करणारी कोण माणसं आहेत, त्या जनांशी, त्या लोकांचा संपर्क जो घरच्या स्त्रीनं ठेवावा लागतो तो तिनं ठेवलाय. अनेक सगळ्या स्त्रिया काही रूढीग्रस्त अशा त्रासदायक नसतात, त्यांच्याही मनामध्ये मायेचा ओलावा असतो. असली कोणती बाहुली आपल्याला नीट मदत करू शकेल? कारण गोष्ट झाली अशी की आज दिवाळी आहे तर मांडे करावेत, यासाठी ज्ञानोबांनी कितीही भिक्षा मागितली त्यांना पीठ मिळेल, गुळ मिळेल, ते घरापर्यंत कसे येणार आहे? मध्येच रस्त्यात कोणीही त्यांची झोळी घ्यायचा, फाडून टाकायचा आणि अशा वेळेला काय होईल? आणि तसंच झालं. ज्ञानोबांची झोळी काढून त्यातलं गुळ पीठ मातीत मिसळवलं गेलं. पण मुक्ताईनं ते मिळवलेलं होतं आणि घरी आल्यानंतर मांडे तयार केले. पण ते ज्याच्यावर भाजायचे होते ते खापर सुद्धा त्या विसोबा चाटीनं फोडून टाकलं. आणि अशा वेळेला ज्ञानोबारायांनी स्वतःच्या मधला तो अग्नी प्रदीप्त करून पाठीवर मांडे भाजून दाखवले आणि नंतर मात्र त्या विसोबांचा अहंकार गेला, तो कायमचा गेला. या योगसिद्धींचं सुद्धा काही वेळेला माऊलींच्या चरित्रात दर्शन दिसतं, पण ते दर्शन कशासाठी? समोर त्याचा अहंकार घालवण्यासाठी, स्वतःचा अहंकार पुष्ट करण्यासाठी यातला एकही चमत्कार झालेला नाही. मुक्ताईंची योग्यता काय सांगावी? निवृत्तीनाथांचं चरित्र थोडं वेगळं सांगता येईल की ज्याच्यामध्ये तो गुरुपदेश आहे. सोपान देवांचं चरित्र फारसं वेगळं काही सांगता येत नाही, ते सातत्याने माऊलींच्याच बरोबर आहे. मुक्ताईचं चरित्र थोडंसं वेगळं सांगता येतं की ज्याच्यामध्ये मुक्ताईनं असा अधिकार मिळवलाय, ती अत्यंत स्पष्ट वक्ती आहे, अत्यंत स्पष्ट वक्ती. म्हणजे ज्या वेळेला नामदेव महाराजांबरोबर भेट झाली अशा वेळी निवृत्तीनाथांनी नमस्कार केला, ज्ञानोबांनी नमस्कार केला, सोपानांनी नमस्कार केला, पण नामदेव महाराजांनी परत काही ह्या कोणालाच नमस्कार केला नाही. तेव्हा अगदी सगळ्यांच्या देखत थोडं फटकळपणेच तिनं सांगून टाकलं, अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही. प्रत्युत्तर म्हणून साधा नमस्कारही जो करत नसेल, मला नाही करायचा नमस्कार, त्यांना देव मिळाला असेल, कळाला नाहीये. पण हे सांगू शकण्याची शक्ती मुक्ताईची आहे. मुक्ताई फक्त या तिघांची बहीण नाहीये, आता ती नामदेवांची ही बहीण झाली आहे, ती जनाबाईंची पण बहीण झाली आहे, ती सगळ्या संत मंडळाची भगिनी झाली आहे, ती विश्वाची भगिनी आहे.
ती आदिशक्ती आहे. आणि ते सांगितल्यानंतर नामदेवांना जे थोडस दुःख झालंय, खेद झालाय, तरी पांडुरंगालाच विचारलंय, तू मला मिळालायस पण कळाला नाही असं सगळे म्हणतात, मी कच्चा घट आहे असं म्हणतात, कच्च मडक आहे असं म्हणतात. पांडुरंगाने हे दुजोरा दिलाय. आणि बाबा रे, जोपर्यंत सद्गुरूंचा उपदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत ती पूर्णता नाही, हे लक्षात घेऊन नामदेवाने नंतर औंढ्या नागनाथाला जाऊन गुरुपदेश प्राप्त केला आहे. पण नामदेवांच्या गुरुपदेशासाठी कारणीभूत होणारी जर कोणी आहे ती मुक्ताई आहे. इतकंच नव्हे तर जेव्हा चांगदेवांच्या सारखी योगी जे तापी नदीच्या काठी प्रचंड मोठी तपस्या करत होते, कथा अशी आहे की ते 1400 वर्ष जगले म्हणून. पण 1400 वर्ष जगलेल्या या योग्यानं जेव्हा त्याला त्यांच्या कानावर ज्ञानदेवांची कीर्ती आली, याने रेड्याच्या मुखातून वेद बदवला, याला भेटलंच पाहिजे एकदा. पण याला काय लिहावं पत्रामध्ये? त्याला दमदाटी करण्यासाठी एक पत्र लिहायचं होतं. ते पत्र काय लिहावं? चिरंजीव लिहावं का? नको चिरंजीव लिहायला, कारण चिरंजीव म्हणजे लहान. चिरंजीव कसं लिहावं? त्यांनी रेड्याच्याकडून वेद वदवले आहेत, हे सामर्थ्य आपल्यालाही नाही, हे चांगदेवांना सुद्धा कळतंय बरं. मग चिरंजीव नको, मग काय लिहूया? मग तीर्थस्वरूप लिहूया. झालं. मग आपणच ज्यांना तीर्थस्वरूप म्हणायचं असेल तर मग दम काय द्यायला जातोय, त्यांचा गर्व काय उतरवायला जातोय? काहीच लिहिलं नाही, कोराच कागद पाठवला, ते म्हणजे दमदाटीचं पत्र आहे. पण अशा 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवांना, अरे अरे अरे, 1400 वर्ष जगला पण तो कोराच राहिला रे, कोराच राहिला. अर्थात ज्ञानोबांनी त्याच कोऱ्या कागदावरती 65 ओव्या लिहिल्या, ज्याला चांगदेव 65 आपण म्हणतो. तो उपदेश चांगदेवांच्या पर्यंत पोहोचवला. तो उपदेश पहिल्यांदा पटकन लक्षात नाही आला. ज्ञानोबांना भीती वाटावी म्हणून वाघावर बसून आले आणि ज्ञानोबांनी 1-2 पावलं भिंत पुढे नेल्यावर आता चांगदेवांचाही गर्व संपला. अरे, निर्जीवावर सुद्धा तुमची एवढी सत्ता आणि आम्ही मोठेपणा मिळवतो काय? पूर्ण शरण गेले, आपण आम्हाला गुरुपदेश करावा. मला समाधी प्राप्त आहे, मला ब्रह्मानुभव नाही, मला अध्यात्माचा आनंद नाही घेता येत, मला अहंकार मिळवता येतो. या माझ्या आनंदासाठी काय करू? याचं चिंतन करा, याच्यावर अभ्यास करा. मी आपल्याला 65 ओव्या दिल्या आहेत, पण या कोणीतरी समजावून सांगायला पाहिजे. मला हे असं पटकन नुसतं नाही समजायचं. हे समजावून घेण्याचं काम मुक्ताबाईंच्याकडून करा. म्हणजे 1400 वर्ष योग सामर्थ्य असलेल्या चांगदेवांना ज्ञानोबांनी केलेला उपदेश, तो ब्रह्मानुभव समजावून सांगणं आणि वेळ प्रसंगी त्या अनुभवाचे काही क्षण उपलब्ध करणं, हे महाशिक्षिकेचं काम मुक्ताईंच्याकडे आलेलं आहे. आणि असंच रोज थोडा 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 अभ्यास, चिंतन चालू आहे. आणि एक दिवस पटकन चांगदेव आले खरे, पण अशा वेळेला मुक्ताई स्नानगृहामध्ये होत्या. आणि अशा वेळेला त्यांच्याशी कसं बोलावं, तिथे कसं जावं, या सगळ्या संकोचाने चांगदेव शांत राहिले. आणि तेव्हा मुक्ताईने इतकं स्पष्ट शब्दात सांगितलं, सांग्या ते निगुर्या, अरे अजून तुझ्या डोळ्यासमोरचा स्त्री पुरुष देहाचाही भेद गेला नाही, तुला काय ब्रह्मज्ञान सांगू समजावून? कपाळ असो, एकदम शक्य नसतं ह्या गोष्टी येणं, जाईल हळूहळू. हाही भेदभाव जसा जसा आपल्या डोळ्यातला नष्ट होईल तसतसा ब्रह्मभाव त्या ठिकाणी गडद होणार आहे. याच्याही पुढची एक छोटीशी मजा पाहण्यासारखी आहे, आणि ती म्हणजे जेव्हा नामदेव आणि ज्ञानदेव यांनी भारतभर तीर्थयात्रा करायचं ठरवलं, तीर्थावळी असा शब्द त्यासाठी आहे की उत्तर हिंदुस्थानामध्ये जावं, ज्या ठिकाणाहून आज परचक्राचं आक्रमण होत आहे, सगळ्या सज्जनांना संत्रस्त केलं जात आहे. या त्रासामध्ये त्यांना शक्तीनं परत उभं करण्यासाठी, त्यांच्या मनातला भक्तिभाव दृढ ठेवण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांच्यात जाऊन काही काळ मिसळलं पाहिजे. या दृष्टीने तीर्थावळी काढायचं ठरलं. अनेक संत त्यांच्या बरोबर गेले, पण यामध्ये स्त्री संत म्हणून स्त्रियांच्याकडून प्रतिनिधी असलेल्या फक्त मुक्ताईच गेले आहेत. जनाबाई त्या तीर्थावळीच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत. मुक्ताई त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी गेल्या. आणि तिथे लक्षात घ्या, ज्या ज्या ठिकाणी ज्ञानोबांचं प्रवचन होत असेल, नामदेवांचं कीर्तन होत असेल, आणि त्या ठिकाणी येणारा जो स्त्री समाज आहे, जी महिला शक्ती आहे,
त्यांना ह्याबद्दल काही शंका विचारायच्या आहेत, काही अजून त्यांच्या शंका समाधान करून घ्यायचं आहे, कोणाकडे जावं? तर यासाठी या सर्व स्त्रियांना केवढा मोठा आधार असेल त्या ठिकाणी मुक्ताई असण्याचा. अहो, ज्या कालखंडामध्ये भारतात स्त्री हा परमार्थाच्या रस्त्यातला अडसर मानला जात होता, बहुतांशी रचना, बहुतांशी श्लोक, बहुतांशी सुभाषित, बहुतांशी अभंगात सुद्धा स्त्रीचा संबंध म्हणजे अध्यात्माचं अधपतन, स्त्री हे परमार्थाच्या पायातली बेडी वगैरे 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 सगळं अशा तऱ्हेचं ज्या ठिकाणी निरूपण होत होतं, तिथे स्वतः भक्तिभावाने आचरण करून ब्रह्मानुभव घेऊन स्वतः योगिनी होऊन या संत परंपरेबरोबर, संत मानेबरोबर जाता येतं. आणि या अध्यात्माचं प्रशिक्षक म्हणून सुद्धा एका स्त्रीला कार्य करता येतं. एक प्रचंड मोठी क्रांतिकारी घटना मुक्ताईने त्यांच्या जीवनामध्ये व्यक्त करून दाखवली आहे, आपल्या समोर प्रगट करून दाखवली. या तीर्थावळी नंतर सगळे परत आले आणि एक छोटीशी लीला अशी आहे की आपण नेहमी आपल्या तपश्चर्येचा हिशोब जास्त करतो तपापेक्षा, तपातल्या आनंदापेक्षा किंवा तपातून मिळालेल्या काही लोकोपकारी शक्तीपेक्षा ते किती झालं याचा हिशोब भयानक. मी रोज किमान 35 माळा ओढतोच. हो, मग एखाद्याने म्हणा मी 56 माळा ओढतो, मग मी एखाद्याने म्हणा एवढा जप करतो, त्याने तेवढा जप करतो, मी एवढे ग्रंथ वाचले त्याने तेवढे ग्रंथ वाचले. आणि आता एकदा गुरुपदेश प्राप्त झालाय, ब्रह्मानुभव प्राप्त झालाय, अशाही अवस्थेमध्ये या तीर्थावळीतल्या एका प्रवासात एका ठिकाणी गुजरातमध्ये नामदेव महाराज छानपैकी झाडाला टेकून एका पारावर बसले, तर माळ घेऊन नामस्मरण करतायत, जप करतायत. ते बघून हसली मुक्ताई. नामदेव म्हणाले, का ग हसलीस? काही नाही, कळेल तुला आता. मुक्ताई हसली म्हणजे त्यात काहीतरी अर्थ असलाच पाहिजे. आणि काय लीला असते पहा. त्याच गावातल्या अशिक्षित असलेल्या 3 जणी त्या ठिकाणी पाणी भरायला आल्या होत्या पाणवठ्यापाशी. त्यातल्या एकीचं नुकतंच लग्न झालं होतं, त्या 2 जणी तिची टिंगल करत होत्या. नामदेव त्या 3चं बोलणं ऐकत नव्हते, पण ते ऐकायला येत होतं. त्या दोघी विचारत होत्या, क्यों आपने पिया को बुलाती हो क्या? ते तुझ्या नवऱ्याला हाक मारतेस का तू? आणि ती म्हणाली, हा जी बुलाती हूँ. कैसे? पुकार पुकार के बुलाती हो? कभी कभी पुकार के से भी बुलाती हूँ. आणि त्या दोघी पटकन म्हणाल्या, कितनी बार पुकारती हो? आणि ती अशिक्षित खेड्यातली बाई पटकन म्हणाली, हाय दैया, जो अपने मन को भाता है, जो आपको प्रिय लगता है, उसे पुकारा जाता है, गिना जाता है कभी? म्हणजे मी दिवसातनं नवऱ्याची एवढ्या वेळेला आठवण काढली, मी माझ्या बायकोची एवढ्या वेळेला आठवण काढली, मी माझ्या आयुष्यात गुरुजींची एवढ्या वेळा. तुमचं खऱ्या अर्थाने माता पित्यांवरती, गुरुजनांवर, संतांवर प्रेम असेल तर त्यांची आठवण काढली जाते, ती निघते आपोआप. त्या आठवणीप्रमाणे वर्तन केलं जातं, ते त्याची नोंद नाही केली जातात. दिवसभरात मी सद्गुरूंचं किती वेळा स्मरण केलं, ती काय वही लिहायची असते का काय? नामदेवांना तिथे कळलं, मुक्तेनं हिच्या मुखातून आपल्याला ऐकवलं. पहिल्यांदा चालायला सुरुवात करताना जपमाळ नावाचा पांगुळ गाडा ठीक आहे, पण एकदा सोहम जप सुरू झाल्यानंतर आता ती परत माळच घेऊन बसणार आहे, काय मजा राहिली ना. हा, लोकांच्यासाठी ती आवश्यक आहे. लोकांना कसा जप करावा हे दिसण्यासाठी हे सगळं दृश्य आवश्यक आहे. विद्यार्थ्याला शिकण्यासाठी पाटीवर आपल्याला गणित सोडवणं आवश्यक आहे, त्याला पाटीवरनं सोडवलेलं दाखवणं आवश्यक आहे. पण आता जेव्हा विद्यार्थी नाहीयेत तेव्हा तुला हे गणित सोडवायला पाटी लागते? कसं रे? कसं रे? काय मौज आहे पहा. मुक्ताईंच्या एका चरित्रामध्ये त्यांनी आपल्या बंधूंचं नैराश्य पण दूर करण्याचा केलेला प्रयत्न, मातेच्या भूमिकेमध्ये जाऊन या सगळ्यांचं, चांगदेवांच्या सारख्यांचं शिक्षण देण्याचा केलेला प्रयत्न, आणि त्याचबरोबर सर्व भारतवर्षामध्ये एक आदर्श उन्नत योगिनी स्वरूपामध्ये सुद्धा एक स्त्रीचं रूप असू शकतं. कोणी समजा विचारलं, तुम्ही काय घरातल्या बायका, तुम्हाला काय करायचंय अध्यात्म, तुम्ही म्हणजे सगळ्या अध्यात्म मार्गातल्या धोंड आहात, तुम्ही असंच केलं पाहिजे, तर कोणीतरी उदाहरण म्हणून सांगू शकता, ऐसे कैसे कहते हो, मुक्ताई को नहीं देखा क्या आपने? जाओगे
बाकी पुरुष वर्ग सुद्धा हात जोडून बाजूला आहे. खरंच की मुक्ताई जर एवढी मोठी होऊ शकते, आपल्या घरातली मुलगी का नाही एवढी मोठी होऊ शकत? तेव्हा आदिशक्ती स्वरूप आपण आहोत हे सिद्ध करण्याची स्त्रीला असलेली प्रचंड शक्तिमत्ता जी मुक्ताईने प्रगट केली आणि अनेक स्त्रियांच्या हृदयातला आत्मविश्वास जो जागा केला, या दृष्टीनं त्यांच्या एका अभंगाचे 2 पद्धतीनं जे अर्थ सोडवलेत तेवढे आपल्या कानावर घालून मी माझ्या वाणीला विराम करतो. एक कूट अभंग मुक्ताईंच्या नावावरती आहे. त्याचे 2 अर्थ वेगळे आहेत आणि ते कूट 2 पद्धतीनं सोडवलं गेलंय. ते कूट असं आहे, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी. आता एका पद्धतीनं अर्थ असा घेतलाय की काही ठिकाणी या विश्वाला व्यापून असलेली माया म्हणजे मुंगी मानलाय आणि कोडं थोडस असं सोडवलंय की ही तशी फार क्षुद्र असलेली, म्हणजे मुंगी या सगळ्या सृष्टीमध्ये किती क्षुद्र आहे, तितकी क्षुद्र असलेली ही माया. पण काय बघा ना, तिनं स्वतःच असं काही आवरण पसरलंय की सूर्य नाही लोपला, त्याचा जो प्रकाश आपल्याकडे येत होता तो लोपून गेला आणि त्यामुळे सूर्य झाकोळल्यासारखा वाटतोय सगळ्या जगाला. जो ज्ञानसूर्य आहे तो झाकोळला जातोय. माशी आली आणि घार झाली, या एवढीशा माशीपासून त्या घारीसारखे तिचे पंख झालेत या मायेचे, आणि हा खेळ बघून मुक्ताई हसली. अशा तऱ्हेचा एक अभंग आहे. आणि दुसऱ्या अर्थाने योगशास्त्राच्या दृष्टीने हे कूट असं सोडवलं जातं की ज्यामध्ये म्हणतात मुंगी भले क्षुद्र असेल, योगशास्त्राच्या दृष्टीनं प्रत्येकच मनुष्य मात्र हा त्या ब्रह्माचा एक कण आहे. तो भले क्षुद्र असेल पण त्यांनी आपली तपस्या जर योग्य मार्गाने कणखरतेने सातत्याने योग्य स्थितीपर्यंत जर केली तर तो सूर्यापर्यंत सुद्धा जाऊन या सूर्यमंडळाला व्यापू शकतो, एवढा मोठा होऊ शकतो. माशीतून सुद्धा घारीची निर्मिती, माशीच्या पंखांची ताकद किती, पण साधनेनं त्या पंखामध्ये घारीच्या पंखाची सुद्धा ताकद आणता येते. अशा तऱ्हेचा एक वेगळाच आत्मविश्वास या ठिकाणी मुक्ताईने दिला आहे. अर्थात पहिल्या तीर्थावळीनंतर जेव्हा ज्ञानोबांनी समाधी घेतली, त्याच्यानंतर सोपानदेवांची समाधी झाली, बाकी 3 भावंडांच्या समाध्या झाल्या आणि असं म्हटलं जातं की मुक्ताई ही विजेमध्ये सामील झाली. तिचं विजेमध्ये निजलोक गमन झालं. ती विजेसारखीच जन्मभर राहिली, विजेसारखीच तळपली आणि विजेसारखीच काम करणारी झाली. तेव्हा आज मुक्ताईंच्या या तेजोवलयामध्ये विलीन होण्याच्या पवित्र दिवसाची स्मृती लक्षात घेऊन एक आपल्या सर्वांच्याच हृदयातल्या मातृशक्तीला छोटीशी प्रार्थना करतो, छोटी विनंती करतो की आजही आपल्या सर्व समाजातला बहुतांशी विद्यार्थी समाज, तरुण समाज हा थोडासा अनिर्बंध वर्तनाकडे, पाश्चात्य वर्तनाकडे, पाश्चात्य संस्कृतीकडे, अशा विचित्र एका जीवन धारणेला धरून पुढे जायची इच्छा करणार आहे. त्यांना पुन्हा एकदा आपल्या सनातन संस्कृतीची दिव्यता ओळखून देऊन त्यांच्यातलं सुप्त सामर्थ्य जाग करून त्यांच्यामधला आदर्श असा उभा करण्याची शक्ती, क्षमता निश्चित मातृशक्तीमध्ये आहे, बहिणीच्या शक्तीमध्ये आहे, मुलीच्या शक्तीमध्ये आहे. आपल्या वडिलांचं, आपल्या भावाचं, ते समजा कोणत्या व्यवसायात असतील त्या व्यवसायांचं, ते नेतृत्वात असतील तर नेतृत्वाचं सुद्धा शुद्धीकरण करून दाखवण्याची ताकद या मातृशक्तीमध्ये आहे. तेव्हा या मुक्ताईकडून आपणही ही दिव्य ताकद घेऊया आणि आपल्या आसपास असलेल्या अनेक अनेक नैराश्यग्रस्त किंवा व्यसनग्रस्त असलेल्या आपल्या बंधू वर्गाला जर मातेच्या रूपाने पाहायचं असेल तर आपल्या या सगळ्या आपल्या अपत्य वर्गाला या सगळ्या दुःखातून बाजूला करून चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू असं करण्याच्या मार्गाला प्रवृत्त करूया. तेव्हा या सगळ्या मातृशक्तीला वंदन करून, मुक्ताईला मनोभावे या ठिकाणी वंदन करून माझ्या वाणीला थोडासा विराम देतो. थोडेसे आपले प्रश्न जे असतील त्याबद्दल आपण चिंतन करूया. आपल्या श्रीमुखातून इतकं अद्भुत चिंतन ऐकत असताना स्निग्ध भक्तीचा अनुभव करत होते गुरुजी. कारण मी काही दिवसांपूर्वीच या गोष्टीचं चिंतन केलं की आहे, निश्चितच भक्तीच आहे,
पण ज्या वेळेला वक्ता एक त्या खूप शृंगाराने एखाद्या गोष्टीला फार विवेचन करून करून ज्या वेळेला सिद्ध करतो त्यावेळेला ती कुठेतरी वृक्ष भक्ती होते. पण स्निग्ध भक्ती म्हणजे अगदी सहज माऊली म्हणावं, अगदी सहज मुक्ताई म्हणावं आणि तो आम्ही अनुभव करावा. पूर्ण प्रवचन होईपर्यंत माझे डोळे अगदी त्या स्निग्ध भक्तीच्या अश्रूंनी भरलेले होते. आणि कितीतरी लोकांनी असाच आपला अनुभव व्यक्त केलेला आहे की खूप छान, आणि आपल्याकडून ऐकून खरंच धन्य झालो. आजचा दिवसच पूर्ण पवित्र झाला. आपणच एक जिज्ञासा बोलता बोलता मला आली ज्या वेळेला आपण बोलत होता, की एक खूप मोठं नेतृत्व स्त्रीचं आई आदिशक्ती मुक्ताईंनी त्यावेळेला केलं. काही दिवसांपूर्वी काही ठिकाणी कीर्तन श्रवण करत असताना एक वाक्य थोडस मला आहत करून गेलं एका ठिकाणी. ते असं होतं की स्त्रीचा शृंगार हा मायेचा कारण आहे. आणि त्या दुसऱ्याच दिवशी मी कथेच्या माध्यमातून एक भाव प्रगट केला की मातांनो, आपल्या शृंगार कोणाच्यासाठी मायेचं कारण बनू नये. मा जिजाऊंनी शृंगार केला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमधून प्रगट झाला. मा दुर्गेने शृंगार केला, महिषासुराचा वध झाला म्हणजे अहंकाराचा. मला निवेदन करायचंय, सध्याच्या परिस्थितीमध्ये एका स्त्रीने आपल्या जे आध्यात्मिक दायित्व आहे ते कशा प्रकारे पूर्ण करावं, एक. आणि दुसरं, तिला आध्यात्मिक स्थान, कारण एक ठिकाणी जसं आपण सांगितलं की चांगदेव आले आणि आई मुक्ताईंना त्यांनी गुरु स्वरूपामध्ये प्राप्त केलं. तर माझा एक भाव मी सातत्याने सांगत असते की गुरु तत्वाने कोणतं शरीर धारण केलंय हे महत्वाचं नाही. जिथे गुरु तत्व दिसेल तिथे नमायला हवं. अशा दोन भूमिका, एक की अध्यात्म क्षेत्रामध्ये स्त्रीचं दायित्व आणि तिचं व्यक्तिगत जीवनामध्ये कुटुंबामध्ये आध्यात्मिकता कशी पसरवावी हे दायित्व. वा वा वा. आणि या दोन्हीही दायित्वाला घरच्या सगळ्यांनी सातत्याने पाठिंबा देणं ही खऱ्या अर्थाने देवीची भक्ती आहे. खऱ्या अर्थाने ती आदिशक्तीची मुक्ताईची पूजा आहे. नाही तर मंदिरात जाऊन आपण पूजा करू, पण माझ्या पत्नीलाच एखादं प्रवचन करायचं असेल आणि मी जर बंदी करणार असेल, माझ्याच मुलीला जर अशा तऱ्हेनं काहीतरी चांगलं काम करायचं असेल आणि मला जर बंधन घालायचं असेल, तर मग त्या अर्धवट पूजेला काही अर्थ राहत नाही. तेव्हा त्यांच्या साधना, आपापल्या घरातल्या साधना सुद्धा व्हाव्यात. माझी ती इच्छा खूप असते नेहमी. कीर्तनातही मी सांगतो, आपण ऐकलंही आहे की आपण एकमेकांना फोन करून, बहीण भावंड सुद्धा एकमेकांची ख्याली खुशाली विचारतात. पण अशा वेळेला विचारतात, तू कुठल्या हॉटेलला गेला होतास, तू कुठले सिनेमे बघितलेस, अमुक केले, पण तू ही साधना केलीस का, तुझी साधना कुठपर्यंत आली, तू हा ग्रंथ वाचलायस का, तू याच्यावर काही चिंतन केलंयस का, याविषयी चर्चाच होत नाही. तेव्हा अशा तऱ्हेनं जर ह्या सगळ्या भावंडांमधली खरी अध्यात्म चर्चा वाढली, घराघरांमधली ही अध्यात्म चर्चा वाढली, तर निश्चितपणे या निवृत्तीनाथांच्या, ज्ञानोबांच्या घराला जसं प्रचंड मोठं संकट होतं, प्रचंड दुःख होतं, तरी सुद्धा ते आत्मरूपामध्ये शांत होते. तसं ह्या सगळ्यांच्या चरित्रांच्या आणि वाङ्मयाच्या चिंतनाने सुद्धा आपल्याही घरावर येऊ नये, पण दुर्दैवाने काही संकट, काही आपल्याला त्रास झालाच तर किमान आपण अंतरस्वरूपामध्ये शांत नीट राहू शकू, प्रसन्न राहू शकू, ही शक्ती नक्की या सगळ्या संतांचं चरित्र आपल्याला देणार आहे आणि वाङ्मय सुद्धा देणार आहे. तेव्हा आपण सुद्धा ह्या सगळ्या माध्यमातून ह्या सगळ्या तरुण मुलांनी अध्यात्मावर आता थोडं आपलं जास्त लक्ष केंद्रित करावं. कारण ह्या सगळ्या आजारांनी आपल्याला ते सिद्ध केलंच आहे की तुमच्या जीवनावश्यकता नक्की तुमची किती आहे ती त्याने दाखवून दिली तुम्हाला, की ह्या सगळ्या तुमच्या आवरणांची तुम्हाला पुढे गरज नव्हती. एवढंच जीवन गरजेचं होतं आपल्याला. आणि हेच जीवन असंच मर्यादित करून जर आपण कुठल्या तरी उपभोगांकडे लावण्यापेक्षा आपल्या साधनेकडे लावलं तर केवढं दिव्य चरित्र, केवढं दिव्य आयुष्य निर्माण होऊ शकतं. या दृष्टीनं सगळ्याच आपल्या साधकांच्याकडून, आपल्याकडून, सगळ्यांकडून काम होतच आहे. पण माऊलींच्या पद्धतीनं या ईश्वर भक्तांची मांदियाळी करण्याचा अधिक प्रयत्न आपण करूया. आणि यासाठी तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि आपल्या सगळ्या पूर्वसुरींचे आशीर्वाद असे इच्छून पाहूया आपण पुढे कार्याला लागू. आणि या बाबतीत मी खरोखर इतकी पहिलेपासून भाग्यवान आहे की लहानपणी वडिलांच्या द्वारे, आई वडिलांच्या द्वारे हे मार्गदर्शन मिळालं. माझी इच्छा होती मामाकडे जायचं, पण त्यांनी मला कीर्तन संकुलामध्ये पाठवलं आणि आपण आरंभ असा केला. पण मी एवढं मात्र नक्की सांगेल, आज आम्ही जिथे कुठे आहोत
बालपणी आपल्यासारखं सानिध्य प्राप्त झालं, आपल्यासारख्या महापुरुषांचं आमचे अग्रज इतके अद्भुत सानिध्य मिळाल्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो, हे तेवढंच निश्चित आहे. पण एक निवेदन याबरोबर अधिक करायचं होतं की काही दिवसांपूर्वी अत्यंत व्हायरल झालेला, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलेला असा आपला एक व्हिडिओ, तो म्हणजे आपण त्या मंद पुष्पांजलीचा अर्थ सांगितला आणि त्यामध्ये एक अत्यंत सुंदर गोष्ट बोलल्या, ते म्हणजे सभासद. या संपूर्ण एक पृथ्वी ज्या ठिकाणी आपण वसुधैव कुटुंब म्हणतं त्याचे सभासद आहोत. तर आपलं सध्याच्या परिस्थितीमध्ये तरुणांचं विशेषतः या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला संस्कृतीवरती तसं पाहिलं तर कुठेतरी घाला होतोय, कुठून काहीतरी आपल्या संस्कारांवरती घाला होतो, त्यावेळेला एका तरुणाचं दायित्व काय? एक साधा उत्सव जरी आला तरी त्याचे विडंबन आणि त्याचे थट्टा करणारे मेसेजेस फॉरवर्ड व्हायला सुरुवात होतात. पण मी पाहिलं की तुम्ही फक्त बोलावं आणि युवकांनी त्यानुसार चालावं असं आहे बऱ्याच ठिकाणी. तर आपण संदेश द्या त्या युवकांना. नक्की मी त्या युवकांनाही संदेश देईन. आणि मी मगाशी सांगितलं तसं घरातल्या मातृशक्तीला, बहिणींना त्यांचे मोबाईल तुम्ही तपासावं, बहिणींनी किंवा आयांनी सुद्धा ते पहा, थोडासा आपल्या प्रेमाचा अधिकार द्या आणि त्यांना ते शिकवा ना की हे नाही आपल्याला फॉरवर्ड करायचं, किंवा त्याला तू रिप्लाय कर की मला देवांचा विनोद नाही आवडत, मी नाही करणार. आणि असं आईनी, बहिणींनी, मुलींनी हे जर फोकस केलं तर या वात्सल्यापुढे पुरुषाची अनिर्बंधता आपोआप कमी होते आणि तो नक्की सन्मार्गाला लागतो. याचे कोट्यानुभव अनुभव आहेत. तेव्हा कीर्तनकार आपापल्या परीने करतातच, पण ज्यांना ज्यांना हे भावसं वाटतं त्या घरच्या सुद्धा पालकांनी मातृशक्तीने हे जर थोडस मनावर घेतलं तर लवकर बरं होईल. कारण मध्ये आम्ही एक प्रयोग असा केला होता की एका ठिकाणी काय गाण्यांचा लावण्यांचा कार्यक्रम असा होता, आणि आता त्या असल्या काहीतरी कार्यक्रमामध्ये काय पद्धतीनं लोक प्रतिक्रिया करतात, कशा तऱ्हेनं वाचकट विचकट, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण मी मुद्दाम चावटपणा करून पहिलं निवेदन असं केलं होतं की ह्या सगळ्याचं आम्ही शूटिंग करतोय कार्यक्रमाचं, तेव्हा कार्यक्रमाचं होणार आहे तसं प्रेक्षकांचं होणार आहे आणि सगळ्या प्रेक्षकांच्या घरी आम्ही दाखवणार आहोत की आपले आई वडील काय तिथे करत होते कार्यक्रमाच्या वेळेला. आणि तेव्हा मात्र हा अगदी मंदिरात बसल्यासारख्या सगळ्या लोकांनी ते उत्तम तऱ्हेने ऐकलं. म्हणजे ज्यावेळी अजूनही घरच्या लोकांचं एक मोठं प्रेमाचं त्या ठिकाणी आवरण आहे आणि त्याचा उपयोग नक्की आपण सगळ्या घरच्या लोकांनी करून घ्यावा. की घरच्या लोकांना माझी जर अशी गोष्ट कळली तर घरचा विरह किंवा घरच्यांनी मला डावलणं हे अजूनही 99% समाजाला खूप त्रासाचं आहे. तर मातृशक्तीनं, पालकशक्तीनं आणि गुरुशक्तीनं, शिक्षकांच्या शक्तीनं हे जर थोडं मनावर घेतलं तर नक्की भारताचं चित्र लवकरात लवकर मोठं सुंदर होणार आहे. एवढ्या वर्षापासून भारतवर्षच नाही, बाहेर विदेशामध्ये देखील आपण फिरत आहात. मी एक वाचताना आणि सांगताना माझ्याकडून हे पण राहून गेलं की फक्त प्रबोधनच नाही तर कचरा निर्मूलन पासून तर सुशिक्षित सगळ्यांनी व्हावं यापासून अशा प्रत्येक कार्यावरती आपण कार्य केलं. आपल्या एवढ्या वर्षाचा अनुभव काय होता, म्हणजे कुठल्या प्रकारवर परिवर्तन होत आहे आणि सध्या सेवेची आवश्यकता आहे? नाही, नक्कीच होतंय परिवर्तन. म्हणजे खूप काही अगदी निराश होऊन जावं असं अजिबात नाहीये की, आणि आपण ते कीर्तन प्रवचन करताना आपण ते गृहीत धरलेच असतं की समोर 1000 माणसं जरी असली तरी त्यातले 10च बदलणार आहे. पण 10 बदलले तरी त्या बाकीचे 500 खूप जरी नाही तरी थोडे नक्की बदललेले असतात. जसं आपल्या पाथरवट सांगतात की 100व्या घावानी जरी दगड फुटला तरी पहिले घाव वाया गेलेले नसतात, ते हळूहळू त्याला आकार देतच असतात. ते कुठल्या तरी एखाद्या घावाने तो फुटतो. पण आपण त्या प्रयोगाचं सातत्य राखणं खूप गरजेचं आहे आणि ते आपण राखलं तर खूप बदल होतात, याच्यात मला संशय नाही. कारण आतापर्यंत मी 15 वर्षापूर्वी असे सणासुदींचे किंवा आपल्या देवा धर्माची विटंबना करण्याचे SMS प्रमाण आणि आता सर्वच भारतभरातले अनेक भागवताचार्य, अनेक प्रबोधन करते, या सगळ्यांनी हा विषय गंभीरपणे घेऊन, अगदी गोविंदगिरी महाराजांनी सुद्धा हा अतिशय गंभीरपणे विषय मांडला, अत्यंत प्रखरपणे मांडला. आपल्या सद्गुरूंनी पण हा विषय प्रखर, आणि असा जेव्हा सगळ्या अनेक धर्मप्रवक्त्यांनी मांडला आणि आता त्याच्यामध्ये झालेली घट ही सुद्धा विलक्षण आहे आणि बघण्यासारखी आहे की बऱ्यापैकी लोक या अशा नको त्या गोष्टीकडे आता नाही वळत, त्या अध्यात्माच्या साधनेकडे आले. त्यामुळे निश्चितपणे उत्साहजनक सगळं चित्र आहे. फक्त आहे ती संख्या आज पुरेशी नाही, आपल्याला थोडस त्याची बहुसंख्यांकता वाढवणं आवश्यक आहे.
आपला आवाज नाही येते मला. आता आवाज येतोय? हा, आता येतोय. हा. गुरुकुल आणि वारकरी शिक्षण संस्थेत व्हावे असे वाटते, कितपत हा विचार योग्य आहे? गुरुकुल आणि ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालासे कळस, अशा परिस्थितीमध्ये वारकरी संप्रदायात समर्थ रामदास स्वामींची चरित्र जरा टाळले जाते. खरे तर बालोपासना, शक्ती उपासना महत्वाची असून टाळ मृदंगा बरोबरच लाठी काठी आणि भाला वगैरे असे सगळे शिक्षण गुरुकुलातून आणि वारकरी शिक्षण संस्थेतून व्हावे असे वाटतं. हा कितपत विचार योग्य आहे? विचार अतिशय योग्य आहे आणि अशा तऱ्हेनं कित्येक ठिकाणी कार्य चालूही आहे. म्हणजे अगदी आता काही नवीन क्रांती करायची असं नाही, फक्त ते 100 विद्यालयातल्या 5 ठिकाणी चालू आहे. अजून एक 95 ठिकाणी चालू होणं आवश्यक आहे. आणि त्याही पेक्षा आज आपल्या संप्रदायामधले वारकरी संप्रदायातले सुद्धा चैतन्य महाराजांच्या सारखे कीर्तनकार, आपल्या दळवींच्या सारखे कीर्तनकार हे आता वारकरी कीर्तनामध्ये सुद्धा समर्थांची प्रमाण घेणं किंवा समर्थ चरित्रातला एखादा दृष्टांत घेणं अशा तऱ्हेनं कार्य चालू आहे त्यांचं सगळ्यांचं कार्य. आणि या सगळ्या बरोबरच आता मगाशी नाव घेतलं त्यांचं गोविंद देवगिरी महाराज, ते सुद्धा जेव्हा संस्कार शिबिर घेतात, जेव्हा ही कीर्तन शिक्षण शिबिर आहेत, तेव्हा त्याही सगळ्या शिबिरांमध्ये किंवा त्या गुरुकुलांच्या मध्ये आज बलोपासना आणि त्याबरोबर हे निशस्त्र युद्धाचं शिक्षण आणि अधिक साधना या सगळ्या गोष्टी आज चालू आहेत. फक्त ठीक आहे, त्या 100 10 ठिकाणी चालू आहेत असं आपण समजूया, पण अजून एक 90 ठिकाणी त्या चालू करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत राहू आणि त्या होतील. आणि हा विषय योग्य आहे, असं व्हायला पाहिजे. ज्यांना अगदी प्रत्यक्ष जाऊन काही नाही करता आलं तरी त्यांनी किमान त्याला प्रोत्साहन देणं, ते सुचवणं आणि ते व्हावं यासाठी थोडं जपजापी अधिक करणं, या दृष्टीनं जरी उपासनेला दृढ चालवलं तरी सुद्धा या गोष्टी नक्की होणार आहेत. या लॉकडाऊनच्या काळात आपला काय संदेश आहे सगळ्यांना? या लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच कार्यक्रम माझे असेच मी करून घेतले की आता मनोबोध म्हणजे मनाचे श्लोक जे 205 आहेत त्याची आपण पाठांतर स्पर्धा काही वेळेला घेतो, पण सलग त्या 205 श्लोकांचा अर्थ असा विचारात नाही घेत. त्यामुळे रोज एक श्लोक आणि त्याचा अर्थ 10 मिनिटं असं सांगत, म्हणजे आता मी रामनवमीला ही योजना सुरू केली 205 दिवसांनी, म्हणजे ती दसऱ्याला पूर्ण होणार आहे. पण मग आज जवळजवळ 50,000च्या वर अनेक लोक विद्यार्थी नित्यपणे ते पाहता आहेत आणि त्याच्यावरती मला फोनवरती शंकाही विचारतात की बुवा तुमचा ह्या शब्दातला हा अर्थ नाही लक्षात आला, हा अर्थ काय पाहिजे होता. की ज्यायोगे समर्थांच्या या वाङ्मयातलं सुद्धा, आणि मी मुद्दाम ते इतर संतांच्या अध्यात्म वाङ्मयाशी कसं जुळणार आहे हे सातत्याने सांगतोय की लोकांना जे वाटतं की मी अनेक ठिकाणी हे शब्द ऐकलेत की समर्थांचे ते श्लोक म्हणजे काही जेवणाच्या पंक्तीत म्हणण्याची गोष्ट आहे, ते काही विचार करायची गोष्ट नाही. तर ठीक आहे, एखाद्याचं अज्ञान असू शकतं, आपण काही असं नाही करत, पण त्यांना हे सगळं सर्व संतांचं वाङ्मय कसं एकरूप आहे या दृष्टीनं तो एक प्रकल्प मोठा चालू आहे. त्यानंतर काही स्तोत्रांचाही आता एक प्रकल्प चालू आहे माझा. आणि आपण म्हटलं तसं नंतर जेव्हा हे संपेल तेव्हा मंत्रपुष्पांजलीचाही संकल्प घेऊन मी सगळ्या मंत्रपुष्पांजलीचा अर्थही सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करतोय. तसंच अखिल भारतीय स्तरावर जाण्यासाठी माझी लवकरच 15 भागांच्या मध्ये हिंदी भाषेमध्ये 15 संतांच्या छोट्या 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 10-10 मिनिटाच्या कथा, मी एक 15 भागाची मालिका तयार करतोय की जी सर्व भारतभर जाईल. आणि या सर्व भारतीय संत म्हणजे आसाम मधले संत, बंगाल मधले संत असतील, गुजरात मधले, राजस्थान मधले, कर्नाटकातले, या सर्व संतांच्या वाङ्मयातली एक एकसूत्रता आणि त्यांनी केलेलं अध्यात्म कार्याबरोबर असलेलं समाज प्रबोधन, समाज संघटन ह्या विषयावरती थोडस लक्ष केंद्रित करून थोडं लहान मुलांच्या दृष्टीनं एक 9-10 मिनिटांमध्ये या सगळ्यांच्या कथा आता मी नुकत्याच तयार करतोय. मात्र ते हिंदीमध्ये करतोय, पण सगळ्या ठिकाणी जाव्यात म्हणून. वा, राम ते अधिक राम कर दासा म्हणतात ते अगदी सार्थक आहे की भगवंताच्या कथा तर आम्हाला तितक्याच प्रिय आहे, पण आपल्या मुखातून, अधिकारी मुखातून ज्यावेळेला त्या संत कथा आणि विशेषतः त्यांच्या वाङ्मयाचं जे समन्वय आमच्या पुढे येईल तो आमच्यासाठी खूप मोठा एक आशीर्वाद असेल आणि खूप मोठा प्रसाद असेल. त्यामुळे कृतज्ञ आहे. लवकरात लवकर आम्हाला त्याचा एक छोटासा होईना पण काय म्हणता येईल त्याला, एक छोटासा त्यामध्ये योगदान देता येईल आम्हाला श्रवणाच्या माध्यमातून पोहोचवण्याच्या सर्वांपर्यंत माध्यमातून. छान खूप छान कृतज्ञ आहे.
हो, तुम्ही पण संधी दिली. तुमचे खूप खूप आभार. तुमचंही कार्य खूप मोठं आहे. तुमच्याही कार्याला खूप शुभेच्छा. तुमचं म्हणण्यापेक्षा आपलंच सगळ्यांचं एकत्रच कार्य आहे आणि असंच केव्हाही हाक मारत जा. तुमच्या बरोबर कार्य करायला मला खूप आवडेल, नेहमीच आवडेल. मी प्रणाम करते. आपले धन्यवाद. आशीर्वाद असेच असू दे निरंतर. हो. धन्यवाद.